पाथर्डी तालुक्यातील धामणगाव देवी येथे गावातील पुजारी असलेले रामदास बापूराव शिंदे यांनी कर्जाच्या छळाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सुसाईड नोटमध्ये 3 जणांवर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिंदे हे गेली 20 वर्षांपासून गावातील जगदंबा देवी मंदिरात पुजारी म्हणून काम करायचे, तर शेती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे। 2 एप्रिलला दुपारी शिंदे घरातून बाहेर गेले, मात्र ते रात्री उशिरापर्यंत घरी परतलेच नाहीत। दरम्यान 3 एप्रिलला सकाळी त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता ते शेतातील विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। त्यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं। यावेळी पोलिसांना शिंदे यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळली आहे। या चिठ्ठीत अनिल बाबूराव पवार साकेगाव, महेश अनिल पवार साकेगाव आणि अर्जुन माने पाथर्डी यांच्यावर छळ केल्याचे आरोप केले गेलेत। या चिठ्ठीत शिंदे यांनी नमूद केलंय की त्यांनी 30,000 रुपये घेतले होते, मात्र आतापर्यंत सुमारे 7 लाख रुपये परत करूनही संबंधित व्यक्तींकडून वारंवार मानसिक त्रास आणि कुटुंबियांबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं जायचं। त्या सततच्या छळामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत लिहिलंय। या प्रकरणी मृताच्या मुलानं पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे आणि संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। पोलिसांनी अनिल बाबूराव पवार याला अटक केली आहे, तर न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर हे करतायत। अमोल कांक्रिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।